नमस्कार मंडळींनो, तो गोकर्णाच्या डे 3ची इव्हिनिंग आम्ही मस्त अशा खोल समुद्रामधून सनसेट एन्जॉय केला आणि आता आम्ही चाललो आहोत गोकर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी, म्हणजे मार्केटमध्ये जाणार आहोत. तर सर्वात आधी आपण आलेलो आहोत पाय हॉटेलमध्ये, जिकडे की आम्ही थोडंसं पोटोबा करणार आहे. तर ह्या हॉटेलबद्दल आम्ही खूप ऐकलं होतं, सो म्हटलं चला टेस्ट करूयात. आणि हे हॉटेल ऑन द वेच आहे महाबळेश्वर टेम्पलला जाताना, आणि तिकडेच आपल्याला शॉपिंगला पण जायचं आहे. सो मग आम्ही सगळ्यात आधी मील मागवलं आणि चहाप्रेमी प्रियंका आणि मी, सो आम्ही चहा मागवला ऑफकोर्स. आणि त्यानंतर हृदयासाठी इडली आणि एक साऊथ इंडियामध्ये आलं होतं, साऊथ इंडियन फूडला कसं विसरणार, म्हणून मेदूवडा पण ऑर्डर केला होता. मस्त पोट भरून खाल्ला आणि मला यांचं हे कॉईन कलेक्शन खूप आवडलं. तर मित्रांनो, इथल्या फूडची टेस्ट खरंच खूप छान होती. तर तुम्ही पण इथे जाऊ शकतात. मी तुम्हाला सजेस्ट करेल की जाच एकदा तरी. सर्विस पण खूप चांगली होती. तर मस्त पोटोबा करून झाला आणि आता आपण मस्त फिरणार आहोत मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी. खरेदीचा शुभारंभ आम्ही हा हृदयासाठी सुंदर असा डमरू घेऊन गेला. मस्त छान वाजत होता तो. वाजवत वाजत आम्ही रस्त्याने मस्त एन्जॉय करत चाललो होतो. त्याला चढ़ली आता ते डोळे भैया आप तो थोड़ा आ जाना जी। नहीं खाली हाथ बताओ। नहीं करना ही नहीं। अरे देख लेंगे, अच्छा बेस्ट फील है वो। तो इसको तो करो पहले। देख लिया भैया, तो कर लिया भैया। तो अब इसमें खींचो जी। ठीक हो गया। भैया स्वर्ग में पहुंच गया। भैया मला व्हिडिओ पाठवायची। दारू का ज्यादा स्टार्ट। कंप्यूटर में बैठना पेंट होता है। कौन करेगा? खुद करना। भाई करके दे। भाई बोला ज़्यादा काम हो गए लोग, आज थोड़ा सा 2 घंटे और करेंगे. रिलॅक्स होत होते यार. ड्रीम कॅचर घेतोय. आता तुम्ही हा मसाज डेमो बघितला ना, खरंच खूप भारी मसाज होतो तो. तर तिकडनं थोडीशी खरेदी केली आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या गोष्टी बघण्यासाठी. इकडे गोकर्णमध्ये ना तुम्हाला मेन 2 मार्केट आहे, जसं की एक रथबेडी आणि एक गोकर्ण बीचवर शॉपिंग करू शकता तुम्ही. रथबेडी म्हणजे जे महाबळेश्वर मंदिराजवळ जे मार्केट आहे त्याचंच नाव आहे. तर इकडे तुम्हाला ना मस्त छान असे बीचवेअर, हँडक्राफ्टेड गोष्टी लाईक शंख शिंपले किंवा लाकडापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू, त्यानंतर बीचवर वापरले जाणारे कपडे, शॉर्ट्स, त्यानंतर पितळी दिवे म्हणजे पितळापासून बनवलेलं खूप छान छान शो पीसेस, वाद्य, त्यानंतर इथली सर्वात प्रसिद्ध खडीसाखर आहे आणि मसालेसुद्धा खूप फेमस आहे इकडे. आणि कपडे आणि वेगवेगळे दागिनेसुद्धा तुम्ही इकडनं खरेदी करू शकतात. तर इकडे आला आहे आणि मसाल्यांची खरेदी केली नाही असं तर होणारच नाही. तर मस्त चहाचे वेगवेगळे मसाले, त्यानंतर आपण भाजीमध्ये जे वापरतो ते खडे मसाले, यांचे खूप वेगवेगळे प्रकार इकडे तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळून जातील. सो आम्ही पण तिकडनं काही मस्त वेगवेगळ्या प्रकारच्या चायपत्ती घेतल्या. ॲज अ चहा लवर असे वेगवेगळे चहाचे फ्लेवर ट्राय करायला मला खूप आवडतं. आणि लास्ट टाईम आय थिंक ऋषी जेव्हा आला होता साऊथ इंडिया राईडला, तर तेव्हा त्याने पण खूप सारे मसाले आणले होते आणि चहा पावडर पण आणला होता. तर त्याच्यामध्ये गुलाबी चहा पावडर मला खूप आवडते, सो ती पण घेतली. आणि हृदयाचा बड्डे होता म्हणून तिच्यासाठी हे इव्ही लायवाला ना हँड ब्रासलेट ह्या दीदीने कस्टमाइज करून दिलं होतं आणि त्याच्यावर चांगला आम्हाला डिस्काउंट पण दिला होता. आपके लिए तो इतना रिस्क ले रहे हो, दूसरे को नहीं करेगा. थँक्यू. अशी छोटी मोठी शॉपिंग करून आम्ही निघालो आमच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी बीचच्या कडेकडेने. बघा इकडे रडायचं तर दूध कशी पिऊ राहिली. नवीन न्यू स्टाईल. मदर ऑन ड्युटी 24/7. आणि बघा इकडं आता कसं वाटतंय. यू वाटत. एवढे वॉटर ॲक्टिव्हिटी करून आणि मार्केट फिरून खरंच खूप थकलो होतो. रिसॉर्टवर गेल्यानंतर मस्त फ्रेश झालो, ड्रेस चेंज वगैरे केला आणि आता आम्ही करत आहोत डिनर. आणि इकडे बघा आमच्या हृदयाचं काय चालू आहे. तिकडे ना ती खेळायची ना, तिला खूप मजा आली. आता हिला इथे नारळाची शेती करायची आहे
म्हणून नारळाला किती खड्डा खणले ते बघून घेते, पायाने अंदाज घेते. आणि हे छोटंसं नारळ पण तिथे सापडलं. हृदया तुला माहित नाही काही नाही. म्हटलं मी बॅग म्हटलं खाली तिकीट नाही अंदर म्हटलं खाली चालवत नव्हतं. तुला पुढं जाईल चिरून बुक करून तिकीट मी आलो लगेच स्टे करू असं. आणि तिथं पुढं कोणी नाही, मागं कोणी नाही. आणि तिथं आता टर्न आहे, कप टर्न आणि डोंगर असा कोपरा आहे. तिथं आम्हाला ना म्हणजे मी आणि पूजा मागं पुढं पूर्ण दुःख होतं, काही दिसत नव्हतं. तिथं फक्त आम्हाला शंकराची पिंड दिसली आधी जशी केदारनाथ आहे तशी. चारही साईडनी बर्फ आणि मध्ये फक्त तेवढा पिंडाचा आकार होता. आणि तिथे मी आमच्या डोक्यात पण नाही का मोबाईल काढून टाकून काहीच नाही. पूजा मी राहील म्हटलो, बोले म्हटलं तुझं सिद्धीला म्हटलं मला मी काय वरती येत नाही म्हटलं. हृदयाच्या बड्डेच्या दिवशी जसं आम्ही महाबळेश्वरांचं दर्शन घेतलं तसंच तिच्या नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा आम्हाला भोलेबाबाच्या दर्शनानेच करायची होती. म्हणून आम्ही गोकर्णपासूनच जवळ असलेले मुरुडेश्वर येथे दर्शनाला निघालो. तर मुरुडेश्वर ते गोकर्ण डिस्टन्स आहे 78 किलोमीटर आणि जायला तुम्हाला सुमारे 2 तास लागू शकतात. आणि वातावरण पूर्ण शिवमय होतं. जसं की तुम्ही बघितलं आमचं 12 ज्योतिर्लिंग ट्रिपचा जो एक्सपिरियन्स होता, आमच्यासोबत काय काय घडलं, भोलेबाबाने आम्हाला कशी हेल्प केली, ते सर्व ऋषी प्रियंकाला सांगत होता. आणि आम्ही त्याची ऑलरेडी ब्लॉग सिरीजसुद्धा अपलोड केलेली आहे, तर तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. तर मुरुडेश्वरला पोहोचून गेल्यानंतर आम्ही सर्वात आधी गाडी पार्क केली आणि त्यानंतर निघालो मुरुडेश्वरच्या दर्शनाला. तर सर्वात आधी तर तुम्हाला हे असं भलं मोठं रावण, गणपती बाप्पा, भोलेनाथ, नंदी महाराज यांचा एक मोठा स्टॅच्यू दिसणार. तर हे बघून ना हृदयाला खरंच खूप भारी वाटलं, कारण एवढं मोठं काहीतरी ती सर्वात पहिल्यांदाच बघत होती. तिची रिॲक्शन खरंच खूप छान होती. आणि दर्शन घेतल्यानंतर मेन मंदिर तर हे नाही आहे, मेन मंदिरात आम्हाला जायचं होतं. त्याआधी आम्ही आत्मलिंगाची स्थापना कशी झाली हे पाहण्यासाठी एका केवमध्ये गेलो. तर त्या केवमध्ये त्यांनी संपूर्ण आत्मलिंग प्रस्थापित कसे झाले आहे त्याचे थोडक्यात चित्रवर्णन केलेले आहे. चला तुम्हाला. रावण हा महादेवांचा खूप मोठा भक्त होता आणि आईची पूजेसाठी गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी महादेवांची कठोर तपश्चर्या करून महादेवांना प्रसन्न केले आणि आपल्यासोबत लंकेला जाण्यासाठी रिक्वेस्ट केली. तर भोलेनाथ तयार झाले, पण असे झाल्यास खूप अनर्थ होईल आणि रावण खूप शक्तिशाली होईल, म्हणून सर्व देवदेवतांनी गणपती बाप्पाकडे एक विनवणी केली. मग रावण लंकेकडे जात असतानाच त्याला नियमित क्रिया करण्यासाठी एका ठिकाणी थांबावे लागले. तर गणपती बाप्पा तेथे मेंढपाळाचा वेश घेऊन गेले आणि ऑलरेडी भोलेबाबांनी सांगितलं होतं की तू ही आत्मलिंग जिथे खाली ठेवशील तिथेच मी स्थित होईल. तर रावणाने ती आत्मलिंग गणपती बाप्पांकडे दिली, पण गणपती बाप्पा बोलले की मी 3 महिनेपर्यंत जर तुम्ही आला नाहीत तर ही लिंग मी खाली ठेवून देईल. आणि रावण तिकडे गेला असताना गणपती बाप्पांनी 3दा आवाज दिले, परंतु रावण आला नाही, म्हणून ती आत्मलिंग तिथे स्थित झाली. परंतु लिंग जमिनीत घट्ट स्थित झाले होते आणि तिथेच मग ते लिंग प्रस्थापित होऊन गेले आणि तिथेच महाबळेश्वरांचे आत्मलिंग प्रगट झाले. अशी यामागची कथा आहे. ही कथा मी डिटेलमध्ये आपला गोकर्ण ब्लॉग 2च्या पहिल्या एपिसोडमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्ही अजून तो एपिसोड बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. बघून आलेलो आहे आणि आता मी चाललोय मेन दर्शनासाठी. आणि आता आमचं फोटोशूट झालेलं आहे आणि आमच्या हृदयाने खूप छान छान पोज दिले आहेत. आणि आता आम्ही चाललोय मेन दर्शनासाठी. मुरुडेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हा 20 मजली असा राजगोपुरम आणि त्यानंतर जगातील सर्वात मोठी 2ऱ्या क्रमांकाची ती शंकराची बघूनच मन प्रसन्न झालं. त्यानंतर चप्पल स्टँडमध्ये चप्पल काढला आणि आम्ही निघालो मुरुडेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी. गर्दी बरीच होती. लाईनमध्ये लागल्यानंतर मस्त भोलेबाबांचं नामस्मरण करत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. आणि मध्ये मोबाईल अलाउ नाही आहे, सो मधले काही क्लिक घेता आले नाही, परंतु आमचे दर्शन खरंच खूप छान झाले. हर हर महादेव. मुरुडेश्वर मंदिरामध्ये मुरुडेश्वर लिंगासोबतच इतर देवदेवतांचे सुद्धा मंदिर आहेत आणि प्रमुख आकर्षण म्हणजे येथील साऊथ इंडियन शैलीमध्ये स्थापलेली ही मंदिरं, तो सर्वात मोठा राजगोपुरम आणि भगवान शंकरांची मूर्ती. हे बघून मनाला खरंच खूप भारी वाटलं आणि बकेट लिस्टमधलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं देवाच्या कृपेने. हर हर महादेव. आणि त्यानंतर तिकडे पोलिओ डोस द्यायचे पण काम चालू होते, सो हृदयाला पण आम्ही पोलिओ डोस दिला आणि त्यानंतरची तिची रिॲक्शन तुम्ही बघा. आणि आम्ही पोलिओ ड्रॉप घेतलेला आहे. 2 जिंदगी. 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 2 जिंदगी.
मुरुडेश्वरचे दर्शन झाल्यानंतर आम्ही आता निघालो होतो पुन्हा हम्पीला जाण्यासाठी वाया हुबली मार्गे. तर वाटेमध्येच आम्ही मस्त जेवण करण्यासाठी थांबलो. प्रवासात जेवणाच्या कधी कधी टाईम नसता, कारण कधी कुठे चांगलं हॉटेल सापडतं, कधी सापडत नाही. सो घरून आणलेलेच थोडा मुरमुऱ्यांचा चिवडा होता, तो आम्ही थोडासा आधार म्हणून पोटाला खाऊन घेतला. आणि इकडची ट्रॅफिक बघा. सो मंडळींनो, तुम्ही ब्लॉग तर बघताय परंतु सबस्क्राईब करत नाही आहे किंवा लाईक कमेंट करत नाही. हॉटेल सो प्लीज. जेवण एकदम छान होतं. इकडे बाबा ऑन ड्युटी, लेकीसोबत ड्युटी. हे बघा काय काय बड्डी 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 बड्डी, माऊची फेवरेट बड्डी. आता आम्ही मस्त थोडंसं स्नॅक्स खाल्ला, टी ब्रेक घेतला आणि हा बघा ताज कोरणारा. हॉटेल रामेश्वरमची टेस्ट खरंच छान आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत हम्पीला, परंतु माहीत नाही हम्पी होणार. सर होईल का आपला हम्पी? आज आपण नाही रीच होतो हम्पीला. हम्पीला जर आज रीच व्हायचं ठरलं तर रात्री 1 वाजता. सो ऑन द वे बघू कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. ते जाऊन आपण स्टे करणार. नको लागल बघू हाताला लागल. कुठे पोरगी माझी ना तू. चला 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 भेटूयात थोड्याच वेळात. सो मुरुडेश्वरवरून परत येताना आम्ही रामेश्वरम हॉटेलला आमचा फोटोबा केला, जसं की तुम्ही आता बघितलंच असेल. आणि आता आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं हुबली, कारण आम्हाला हम्पीला जाण्यासाठी आम्हाला हुबलीला स्टॉप घ्यायचं होता. आजची रात्र मुक्काम करायची होती. तर जवळपास डिस्टन्स होतं 205 किलोमीटर, पण रस्ता पूर्ण घाटांचा होता आणि जायला लागणार होते 5 तास. तर वाटेतच आम्हाला येशू ख्रिस्तांची मिरवणूक दिसली, कारण लवकरच ख्रिसमस जवळ येत होता. आणि हे पाहून खूप छान वाटलं. विविध धर्म, विविध जाती, विविध भाषा यांनी आपला भारत किती छान सुंदर नटलेला दिसतो ना. आणि इकडे बघा माझ्या लेकीला शांत करण्यासाठीचे माझे प्रयत्न. पावली खाली, पावली पाणी प्यायला गेली होती. पाणी सूला गेली होती. कधी कधी ना माझंच मला हसू येतं. ज्या खेळ मी माझ्या लहानपणी खेळले नव्हते, आज ते माऊच्या बालपणातून मी खेळते. अखेरीस 5 तासांमध्ये आम्ही घाटाचा रस्ता पार केला आणि हुबलीला पोहोचलो. सो आम्ही पोचलोय याच्यावरून गोकर्णावरून आम्ही गेलो मुरुडेश्वरला. मुरुडेश्वरून आम्ही पोचलोय आता हुबलीला. आमचा स्टे प्लॅनच होता की आम्ही स्टे करणार होतो, बट स्टेचा प्लॅन नाही झाला. सो आता आम्ही हुबलीला स्टे केला आहे. सो हुबलीला आम्हाला एक बस स्टँडच्या जवळच आहे रूम भेटला आहे, म्हणजे स्टँडर्ड ट्रिपल शेअरिंग डबल शेअरिंग त्या टाईपमध्ये. तर मग नमस्कार मंडळी, कसे असते म्हणजे ना. सो आम्ही मुरुडेश्वरून पोचलो आहे आता हुबळीला. ॲक्च्युली आमचा प्लॅन असा होता की आम्ही पहिले स्टे करणार होतो, बट आम्हाला हॉटेल म्हणजे काहीच नाही भेटले. सो आम्ही पुढे आलो आणि आता स्टे करतो. तुम्हाला मी तुला रूम टूर देतो आजची. हो बघा आमचा हा रूम ज्या टाईप आहे. बाहेर तुम्हाला मॅगझिन ठेवलेली आहे प्रॉपरली. आणि मग आमचा रूम हे मॅडम पहिले आल्यानंतर बस गाडी झोपायचं काम करायचं आणि नंतर आल्यानंतर मोबाईल चार्जिंग लावायचं राहतं. आमचा रूम आहे, ट्रिपल शेअरिंग आहे, सगळ्यांना सिंगल बेड आहे, कबड दिलं आहे छोटंसं, तसा टी व्ही आहे. आणि इथून व्ह्यू काय आहे बघा, इथून आपलं डायरेक्ट स्ट्रीट व्ह्यू आहे, डायरेक्ट रस्ता दिसतोय बघा. आहे आमचा स्टे. आणि आम्हाला हा फक्त भेटला आहे 1470 रुपयामध्ये 3 जणांसाठी. आणि सगळ्यात स्वस्त भेटलेलं आहे आम्हाला या ट्रिपमध्ये. तर आपल्या सनस्क्रीनचं नाव दाखव काय. शॅडो. आमचा शॅडो आमच्या सोबत नाही, पण आम्ही त्याला आमच्या सोबत कॅरी करतो व्हर्च्युअली. हृदय काय करते बाळा, डान्स करते. गरमागरम जेवण केलं, त्यानंतर मस्त रात्रीचं स्किन केअर फॉलो करून आम्ही गोकर्ण ट्रिपच्या 3ऱ्या दिवसाची अशी सांगता केली. बाय.